रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने दिलेला आहे। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अंबड चौफुली इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने दिलाय। आज दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जालना, महानगरपालिका, तहसील कार्यालय कदीम जालना, पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे विविध कार्यालयात निवेदन दिले असून लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेने दिलेला आहे। यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, विठ्ठल चव्हाण, मुन्ना दायमा, महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी भुतडा, बदनापूर तालुका प्रमुख संगीता बोंद्रे, रेहान शेख, रंगनाथ शिंदे, जगदीश सातपुते आदींची उपस्थिती होती। मी लक्ष्मी भुतडा, सकल दिव्यांग आघाडीचे जिल्हा प्रमुख। आता 28 तारखेला आम्ही सगळे दिव्यांग बांधव आणि भगिनींनी आम्ही ठरवले की 28 तारखेला रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय या शासनाला जाग येणार नाही। दिव्यांगांना प्रत्येक वेळेस डावलण्यात येते, त्या अनुषंगाने खालील विषयावर आम्ही अनुसरून आम्ही एक आंदोलन करतोय, रास्ता रोको आंदोलन, आणि दिनांक 28/4/2025ला। त्याचे मुख्य उद्देश असे आहे की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या दिव्यांग बांधवांच्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये प्रति महिना 6,000 झालं पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर मधुवन कॉलनी ते मस्तगडपर्यंतच्या भागामध्ये उदरनिर्वाहासाठी दिव्यांगांना जागा मिळाली पाहिजे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या धर्तीवर दिव्यांगांना नगरपंचायत, महानगरपालिका, नळपट्टी, घरपट्टी 50% त्याच्यामध्ये पण सूट देण्यात आली पाहिजे। त्याच्यानंतर दिव्यांगांनी घेतलेले कर्ज सरसकट माफ झाले पाहिजे। दिव्यांगांना दिव्यांग वित्त महामंडळाकडून बिना गॅरंटीचे कमीत कमी 10 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। आणि अजूनही असे काही भरपूर असे काही आहेत आमचे दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालय, महानगरपालिका इत्यादी शासकीय रुग्णालयामध्ये फक्त दिव्यांगांसाठी एक वेगळी खिडकी निर्माण करून देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे। त्याच्यानंतर दरवर्षी स्थानिक आमदार फंडातून 30 लाख रुपये खर्च करण्यात आला पाहिजे। त्याच्यानंतर दिव्यांगाचा बचत गटांना 2 लाख अनुदान देण्याची तरतूद पण आहे, ती पण सरकारने अंमलात आणली पाहिजे। असे काही आमचे भरपूर मुद्दे आहेत, त्या उद्देशून आम्ही एक रस्ता रोको आंदोलन करतोय। याची प्रत आम्ही मुख्य कार्यालय SP साहेबांना, आयुक्त महानगरपालिकेला, मुख्याधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि मुख्य निरीक्षक कदीम जालना पोलीस स्टेशनला, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनला या सगळ्यांना प्रति आम्ही दिलेल्या आहेत।